नमस्कार मित्र. आज जागतिक महिला दिवस 8 मार्च. मस्ट टॉकच्या माध्यमातून जागतिक महिला दिवस निमित्त मी सर्व महिलांना सलाम करतो. मुळात या महिला आणि त्यांचं असलेलं कार्य याविषयी आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? नसेल केला तर त्याचा हा विशेष वृत्तांत. 8 मार्च जागतिक महिला दिवस. युनायटेड नेशन्सने इसवी सन 1977 साली 8 मार्च हा जागतिक महिला दिवस साजरा करण्यासाठी जाहीर केला. 8 मार्चच्या दिवशी युनायटेड नेशन्स सोबत संलग्नित सर्व देशांना तो जागतिक महिला दिवस साजरा करण्याचं बंधनकारक करण्यात आलं. जागतिक दर्जामध्ये विशेष असलेले अधिकार आणि प्रत्येक देशांमध्ये दिला जाणारा मान सन्मान याचं प्रमाणच युनायटेड नेशन्सने त्या काळात ठरवलं. आजही युनायटेड नेशन्स तर्फे UN Women.org नावाची एक संस्था ही कायम कार्यरत असते. ती संस्था विशेषतः महिलांसाठी असलेले अधिकार, महिलांसाठी त्या त्या देशांमध्ये दिले जाणाऱ्या संधी यावर कार्य करते. याचप्रमाणे महिला हा घटक या जगामध्ये कायमच शोषित वंचित राहिलेला आहे. त्यामुळंच की काय महिला दिन साजरा करण्याचा हा पायंडा सुरू झाला असावा. भारताचा विचार केला असता भारताच्या तुलनेमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये आजच्या घटिकेमध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. त्यामुळेच की काय पाश्चिमात्य बहुतांश देश हे विकसनशील नसून ते आता विकसित झालेले दिसतात. कारण त्यांच्यामध्ये शिक्षणाचा टक्का असेल, महिला त्यांना दिले जाणारे अधिकार असतील, ते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. याचा अर्थ त्यांना योग्य तो मान सन्मान तिथं दिला जातो. याचप्रमाणे त्याच तुलनेमध्ये भारताचा विचार केला असता लोकसंख्येच्या प्रमाणात महिलांचं शिक्षणाचं प्रमाण आजही कमी आहे. पुरुषांच्या प्रमाणात तर अगदी ते नगण्य आहे. मुळात आजही मुलीला शिकण्यासाठी प्रत्येक घरामध्ये ज्या पद्धतीने अडचणींचा सामना करावा लागतो तो त्या त्या तुलनेमध्ये पुरुषांना करावा लागतो. म्हणून महिलांचा सन्मान ही काळाची गरज आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंचं एक फेमस वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये पंडितजी असं म्हणतात, एखाद्या देशाची प्रगती जर मोजायची असेल तर त्या देशाची महिलेची अवस्था दुरावस्था लक्षात घेता त्या देशाची प्रगती आपणास लक्षात येऊ शकते. त्यांनी महिलाच हा शब्द का उच्चारला? कारण ती महिला जी एका बालकाला जन्म देते, त्याला संस्काराची शिदोरी देते आणि लहानपणापासून त्या महिलेमुळं तो बालक ते संस्कार घेऊन वाढीस लागतो. खरं तर महिला हीच या समाजाची खरी शिल्पकार आहे आणि महिलेमुळेच हा समाज आजही तग धरून आहे. कारण संस्काराची जी मुळात शिदोरी आहे ही महिला एक लहान मूल असताना ज्या घरात वाढते त्या घराला संपन्न समृद्ध करते. कारण ती शिकते. तीच त्या दुसऱ्या घरात जेव्हा लग्न झाल्यानंतर जाते त्या घराला देखील समृद्ध करण्याचं काम ती करत असते. अशा प्रकारे ही महिला संपूर्ण समाजाला सुख समृद्ध करण्याचं काम नक्कीच करत आलेली आहे. पिढ्यानपिढ्या भारतामध्ये चूल आणि मूल या संकल्पनेमुळे महिलेला कायम दुय्यम स्थान देण्याचा प्रकार सुरू होता. परंतु मागील काही दशकांमध्ये त्यामध्ये बऱ्यापैकी बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आजपर्यंत घडलेल्या विशेष प्रसंगांपैकी मला एक प्रसंग या ठिकाणी आवर्जून सांगायचा आहे. पंचायत या वेबसिरीज मधील एक छोटासा प्रसंग आहे. ज्या प्रसंगामध्ये पूर्ण वेबसिरीज बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की फुलेरा ग्रामपंचायतची असलेली सरपंच बाई ही बाई असून देखील तिला फक्त दुय्यम स्थान असल्या कारणानं तिला त्या खुर्चीवर बसू दिलं जात नाही. तिचा नवरा जो प्रधान म्हणतात त्याला तोच संपूर्ण कामकाज त्या ठिकाणी बघत असतो आणि तिला घरातच तो ठेवत असतो. मुळात ती फक्त रबरी शिक्का झाल्यासारखी फक्त सही करण्यापुरती नामधारी सरपंच असते. अशा प्रकारच्या घटना भारतामध्ये उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत बऱ्यापैकी देशांमध्ये बऱ्यापैकी ठिकाणांमध्ये दिसतात. याचं काय कारण असू शकतं बरं? याचं कारण हेच आहे की आपण कायम महिलांना दिलेलं दुय्यम स्थान. तर खरंच मंडळी अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूला देखील होत असतात का? आणि हो, खरंच होत असतील तर या महिला दिनाच्या दिवशी प्रामुख्यानं आपण त्या सर्वांना लक्षात आणून दिल्या पाहिजे आणि आपण देखील लक्षात आणून त्यावर योग्य ती
कारवाई करण्याची योग्य ती वेळ आता आलेली आहे. याच महिला दिनाचं औचित्य साधून मी माझ्या जीवनात आलेल्या आणि सर्व कर्त्या विशेष महिलांना मी सलाम करतो आणि या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. खरं तर भारतामध्ये आणि जगामध्ये आजही महिलांना आहे तो सन्मान दिला जातोय का? याविषयी तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियेची आम्ही सदैव नोंद घेऊ. धन्यवाद.